फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा टिकवणाऱ्या दिनेश भाऊ भोंडे यांचं हे आहे ओम इंग्लिश स्कूल. स्टँडर्ड फर्स्ट ते 12वीपर्यंतचं इंग्लिश अध्ययन या ओम इंग्लिश स्कूलमध्ये शिकवले जाते. आज रविवारच्या दिवशी या शाळेत जाण्याचा योग आला. सर, हा कुठला क्लास आहे आणि ही परीक्षा नेमकी कोणती सुरू आहे? इथे आपण 10th क्लासच्या विद्यार्थ्यांची आपण सराव परीक्षा घेता बोर्ड एक्झामसाठी. बरं. इथे आपल्याकडे 10वीचे विद्यार्थी आहेत, त्यांना आपण 10वीची प्रॅक्टिस सराव परीक्षा म्हणून अल्जेब्राचा जॉमेट्रीचा एक टॉपिक आहे सर, तर त्याच्यावर आपण त्यांची प्रॅक्टिस घेता. ठीक आहे, ओके. व्यवस्थापकासह त्यांचे काही सहकारी ज्यांना या क्षेत्राशी बांधिलकी आहे, जवळीक आहे, आपुलकी आहे, अशांना घेऊन आज त्यांच्या वर्गात जाण्याचा योग आला. आणि यावेळेस दिनेश भाऊ यांचं प्रत्यक्ष आपल्या विद्यार्थ्यांवर असलेलं प्रेमसुद्धा दिसून आलं. त्यानिमित्ताने त्यांची ही मुलाखत. आज मी आहे अंजनगाव शहरामध्ये, की ज्या शहराला रुपलाल नगरी म्हटल्या जाते. राज्य शासना अलीकडे या शहरातील संत नगरी किंवा संत बारी समाजाचं दैवत असणारा रुपलाल महाराजांच्या भव्य दिव्य अशा राष्ट्रीय स्मारकाची घोषणा केलेली आहे. आणि योगायोगाने या शहरामध्ये येण्याचा योग आज मला मिळाला. आणि आज माझी भेट झाली अशा एका शिक्षण तज्ज्ञांशी किंवा अशा एका शिक्षण सम्राट म्हणता येईल, कारण अत्यंत कमी शिक्षण असणारी ही व्यक्ती आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी प्रगती ज्यांनी केलेली आहे की ज्यांची प्रगती पाहून इतर प्रगती जेव्हा आम्ही पाहतो, इतर समाजाला पाहतो, त्या तुलनेत या बारी समाजामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि ते त्या बारी समाजामध्ये राहतात, आपला पानपिपरीचा पानमळ्याचा व्यवसाय सांभाळत अल्प शिक्षित असणाऱ्या या व्यक्तींनी जो काही आज शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. ते माझ्यासोबत आहेत ओम इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष दिनेश भाऊ भोंडे. दिनेश भाऊ, हे सर्व करताना तुम्हाला शेती आणि आपले व्यवसाय सोडून शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला काय हे करावं असं वाटलं? काय माझी इच्छा फार होती की आपण काहीतरी शिक्षण क्षेत्रात काही गरीब मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आता कमाई तर सर्व दुनियाच करत आहे, सर्व आपापल्या मुलांसाठीच कमावतात. पण माझं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीनं जन्माला जो व्यक्ती आलेला आहे तो त्याचे कर्म घेऊन तो कर्म जर श्रेष्ठ असले तर त्याच्यासाठी दुसऱ्याला कमावून ठेवण्याची गरज नाही, माझं असं मत आहे. म्हणजे मी माझ्या मुलांसाठी कमावलंच पाहिजे याची गरज नाही ना. त्याचे जर कर्म श्रेष्ठ असले तर तो स्वतः कमावेल ना. अगदी बरोबर. मग मी जे कमावतोय ते मी त्याचा त्या पैशाचा चांगला उपयोग केला पाहिजे असं मला वाटत होतं. तुमचं शिक्षण किती झालं? मी 10वा वर्ग शिकलेला आहे. त्यावेळेस तुमच्या वडिलांनी तुम्हाला काहून तेवढं ते नव्हतं ना, वडील मला शिकवू शकले नाही त्यावेळेस. व्यवस्था नव्हती तेव्हा. त्यावेळेस आपली सांपत्तिक आणि आर्थिक परिस्थिती कशी होती? साधारण होती. पण वडिलांनी मेहनत खूप केली. आमचं कुटुंब मोठं कुटुंब होतं, पण आम्ही मेहनत करून बरीचशी प्रगती केली. शेती घेतली आणि शेतीत मन लावून काम केलं सर्व. शेती चांगली शेती चांगली पिकते त्याच्या उत्पन्नाला, आणि बाकी मग मी व्यापार केले. तर व्यापारात मला चांगला पैसा मिळाला. विदर्भामध्ये प्रामुख्यानं पानपिपरी आणि तुमच्या परिसरामध्ये दुसरं कोणतं आहे? पानपिपरी आणि मुसली. या बाबतीत तुमच्या आम्ही बऱ्याच ठिकाणी नाव ऐकतोय. या व्यवसायात पडल्यानंतर एक चांगली शेती तुम्ही केली, चांगली प्रगती केली, राज्य शासनाचे पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत. आणि आता तुम्ही त्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय थरावर व्यवसाय करायला लागले. एवढी मोठी भरारी घेतल्यानंतर तुम्हाला या शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याचं काय असं वाटलं? नाही, सुरुवातपासून कसं होतं, जे शेती करत होते आमच्या घरी, म्हणजे वडील आमचे काका, तर हे पिंपरीचे पिकत होते, स्वतः विकायला नेत होते. दिल्ली, बॉम्बे, नडियाद, अहमदाबाद स्वतः नेत होते स्वतःची पिपरी. ते एवढ्या म्हणजे तेवढं व्यवस्था नव्हती, रेल्वे गाड्या आहेत त्याची, पण तरी एवढ्या कठीण परिस्थिती ते करत होते. पण तेच आम्ही पुढे शेती करणे आणि व्यापारी करणे सोबत चालवलं. म्हणून थोडस आम्ही सदृढ झालो त्याच्यात आर्थिक परिस्थितीनं. मग पुढे असं वाटायला लागलं की बाबा गावातून गरीब लोकांचे मुलं समजा ते बाहेर जाऊन शिकू नाही शकत, आपण काय करू शकतो त्यासाठी. मग हे डोक्यात ठेवून मग बऱ्याच वर्षापासून होतं की आपण शाळा ओपन केली पाहिजे, आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी मग या शिक्षण क्षेत्रात सुरुवात केली. आता
आता सध्या आज आम्ही तुमच्या शाळेला व्हिजिट दिली, उत्कृष्ट शिक्षण प्रणाली तुमच्या संस्थेच्या बघितलं, पण असं असताना हे सर्व करताना शासनाचं काही अनुदान वगैरे आपल्याला मिळतो का? नाही, अनुदान नाही मिळते. किती वर्षापर्यंत उपक्रम आहे आता? हा 6वं वर्ष चालू आहे आता. शासनाचं कुठलं अनुदान आहे? काही 1 रुपया नाही, 1 रुपयाचं अनुदान नाही सरकारचं. मग शासन अनुदानाची काही अपेक्षा आहे का आपल्याला? नाही, शासनाने ते बंदच केलं ना आता अनुदान द्यायचं. अशा संस्था हा देत नाही म्हणते गव्हर्नमेंट. मग आम्ही मुलांपासून अल्पशा फी घेऊन जेवढी गरज आहे बस तेवढेच पैसे आम्ही विद्यार्थ्यांकडून घेऊन फी म्हणून ते आम्ही सर्व घरात भागवतो आणि ते आमचं कार्य चालवतो. याच्यात तुमचा पसारा शिक्षण संस्थेप्रमाण आणि काही याच्यात कमी पडले पैसे तर माझ्या व्यवहारात मी यांना पैशाची मदत करतो. आणि हे काम खूप चांगल्या तऱ्हेने चालत आहे आणि याच्या पुढेही मला हे माझं मनोन मला चालवायचं आहे. मला याच्यात जर सरकारने मदत केली तर मी हे खूप मोठं काहीतरी करू शकतो याच्यात आणखी पुढे. निश्चितच अशा परिस्थितीमध्ये स्वतःचं कमी शिक्षण आणि स्वतःच्या शेतीतला पैसा, व्यवसायातला पैसा या क्षेत्रामध्ये घालून अशा पद्धतीचं शैक्षणिक उपक्रम राबवणं मला तरी वाटते महाराष्ट्रात मी कुठं पाहिलेलं नाही. परंतु दिनेश भाऊंच्या या सर्व आतापर्यंतच्या त्या प्रवास त्यांनी स्वतःचं कुटुंब, स्वतःचा संसार, स्वतःची शेतीवाडी आणि व्यवसाय सांभाळत शिक्षण क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे ती अत्यंत खरंच वाखाणण्याजोगी आहे. सर, तुम्हाला अजून दिनेश भाऊबद्दल काय सांगता येईल? दिनेश भाऊच्या बाबतीमध्ये आज मला त्यांच्या शाळेला भेटण्याचा योग आला. होम इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी येऊन मी पाहिल्याच्या नंतर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं त्यांचं नियोजनबद्ध शाळेमधील भव्य वास्तू ही पाहिल्यानंतर मनात खरंच त्यांच्याबद्दल अभिमान वाटायला लागलेला आहे. इतकं सुंदर अशा प्रकारचं वास्तू त्यांनी उभी केली आणि तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य ही जी त्यांनी चालू केलेली आपण त्याला असं म्हणू शकतो की प्रयत्न आहे, त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. गरीब ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या बारी समाजामध्ये या दिनेश भाऊंनी जे काम सुरू केलं अशा पद्धतीचं बारी समाजामध्ये पहिलाच उपक्रम आहे असं मला वाटते? तुम्हाला काय वाटते? आजपर्यंत आपल्या समाजाकडे मी बघितलं बऱ्याचशा संस्था आहे, कॉलेजेस आहे, पण एक आगळं अशा प्रकारचं त्यांनी भव्य दिव्य अशा प्रकारचं अंजनगाव सुरजी सारख्या ठिकाणी मोठं वास्तू उभं केलं आणि अतिशय साधं राहणीमान, अतिशय थोडस कमी शिक्षण त्यांचं जरी असलं तरी त्यांनी एवढं मोठं महान कार्य हाती घेतलं. त्याच्याबद्दल खरोखर त्यांचं मनापासून आभार आणि मनापासून मी त्यांच्यावर खरंच खुश झालो आज पाहिल्याच्या नंतर. त्यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. निश्चितच खरंच शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारं असं व्यक्तिमत्व आहे. आणि इथे आम्ही आलो पाहिलं आणि खरंच या अर्थानं महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने काही भागामध्ये असणारा म्हणजे प्रॉपर अंजनगाव असेल, अकोट असेल, तुमचं परतवाडा वगैरे असेल, आमच्याकडे जळगाव जामोद सुनगाव असेल, या ठिकाणी या बहुल भागामध्ये बारी समाज आहे. इथं बऱ्याचशा काही शिक्षण संस्था बारी समाजाच्या आहेत, परंतु त्या गव्हर्नमेंटच्या ग्रँड आहेत किंवा बारी समाजातील जी तरुण आहेत इथं शाळेमध्ये येऊ शिकतात किंवा इथं ते नोकऱ्या करतात. पण भाऊंनी जी ती प्रगती अंजनगाव सारख्या शहरात केली आहे निश्चितच ती वाखाणण्याजोगी आहे. मी तुमच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज तुम्ही आला, माझी चर्चा केली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. कॅमेरा पर्सन निलेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, अंजनगाव सुरजी.